पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. प्रिय बहिणीनो, आपल्या तरुण सांबर कोण आहे? कोण? हालेलुया. तरुण संत कार्लोस यांनी असा प्रकारे बोलले, येशूकडे बघणे म्हणजे सूर्याकडे तुम्ही बघत बसले तर सूर्याच्या तेजाने तुम्ही बघताय. तसा प्रकारे येशूकडे बघत बसले तर येशूच्या प्रकाशाने आपण बघणार. प्रियानो, एका ठिकाणी कोणतरी प्रार्थना चालवत असताना असा प्रकारे बोलले, आपण कॅथोलिक लोक धर्मीयाचे लोक आहोत, कारण आपल्या हृदयामध्ये आपल्या आतमध्ये आपले परमेश्वर वास करत आहे. प्रेज द लॉर्ड. त्या देवळामध्ये एक अक्रिस्ती बहीण प्रवेश केला तेव्हा त्या बहिणीला खूप आपुलकी वाटलं. असे पण देव आहे का जे आतमध्ये वास करत आहे? त्या बहिणीने एक निर्णय घेतला, जर आतमध्ये वास करणारे देव असेल तर मला त्या देवाचा भाग बनायचा आहे. हालेलुया. अनेक वर्ष ही बहीण ख्रिस्ती जीवनाबद्दल पवित्र मिसाबद्दल वर अभ्यास केला. त्यानंतर ही बहीण स्वतःला ख्रिस्तासाठी पूर्णपणे समर्पण केले. हालेलुया. ही बहीण आज अनेक ठिकाणी क्लासेस घेत आहे आणि तिने सांगितलं की मला अभिमान वाटते की माझा आतमध्ये वास करणारा एक देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. आपण जे ओरिजिनल कॅथोलिक लोक आहे, हालेलुया, मिसा करून घराकडे जाताना आतमध्ये आलेले येशूचा आभार मानत, आतमध्ये आलेले येशूची स्तुती करत आपण घरी जातो का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणतरी मला असे बोलले की फादर, हालेलुया, मम्मी घरातून जाताना भांडण काढून गेली होती आणि जाताना सांगून गेली, बाकी मिसा करून परत आल्यावर मी तुला दाखवतो म्हणून. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मिसा करून घरी गेल्यावर मिसामध्ये मिळालेल्या प्रीतीचा स्थापना आपल्या घरी करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी ओळखणारा अनेक फादर लोक वर आहेत जे एका गावातून वर जाताना पूर्ण गावाला आशीर्वाद देत जात आहे, कारण त्यांना माहिती आहे माझ्या मध्ये येशू जिवंत परमेश्वर वास करत आहे. प्रियानो, आपण दिलेले पत्र पहिले अध्याय आता घेऊया. तिसरं वचन वाचूया. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. स्वर्गातील सर्व आशीर्वाद येशू ख्रिस्तानी आपल्या हृदयामध्ये रेवून आपल्याला देत आहे. प्रेज द लॉर्ड. दोन्ही हात छातीवर ठेवा. हालेलुया. धन्यवाद येशू. आता येशूकडे बघा.
आणि येशूला धन्यवाद द्या. स्वर्गातील सर्व आशीर्वाद तू मला माझ्या हृदयामध्ये दिलेला आहे. हालेलुया. माझ्या मागे बोला, स्वर्गातील सर्व आशीर्वाद माझ्या हृदयामध्ये मला देऊन मला स्वर्गाचे बनवणारा माझा प्रिय येशू, मी तुझा आभार मानतो. हालेलुया. जे लोक खुर्चीवर बसलेला आहे ते सगळे लोक उभे राहा आणि सिस्टरांच्या मागे या वचन विश्वासाने आता बोलूया. आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. हालेलुया. आता एक हात वर करून बोललं ना, तर दोन्ही हात वर करा. हालेलुया. चौथं वचन बोलूया आपण. सिस्टरांच्या मागे चौथं वचन आता बोलूया. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. आता लगेच पाचवं वचन पण बोला. हालेलुया. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते. हालेलुया. आतापर्यंत आपण बोललेले एक एक वाचन आपल्याला सांगत आहे. सकाळी आपण प्रार्थना चालू करताना बोललेली गोष्ट म्हणजे मी देवाचा लेकरू आहे. माझा आयडेंटिटी मी परमेश्वराचा लेकरू आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपण स्तोत्र संहितामधून पाहिलेली गोष्ट आहे, तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहे, पुत्री आहे आणि देवच आहे असे स्तोत्र संहितामध्ये बोलले. प्रभू येशूने या वचनाचा येशूने कोटेशन म्हणून घेतले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूला खात्री आहे की आपण सर्व लोक फालतू जनावरांपैकी नाही. आपण सगळे कोण आहोत? देवाची लेकरं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सर्व वचनांमध्ये अजून पुढे देवाने निवडलेल्या गोष्टीवर पाहिले, निवडून पुढे काय केलं हे 7व्या वचनामध्ये आहे. दोन्ही हात वर करत सिस्टरांच्या मागे हे 7वं वचन पॉवरफुल आहे, सामर्थ्यवान आहे. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाबरोबर आपण सिस्टरांच्या मागे या 7वं वचन बोलूया. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी करून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.
हालेलुया धन्यवाद यीशु हालेलुया हालेलुया संत ब्रिजिट यांना प्रभूने समजावून दिलं की 5,000पेक्षा जास्त तेल रक्त येशूच्या अंगावरून पडलं. Praise the Lord. हालेलुया. आता या अभिषेक आपल्याला प्रत्येक साक्रमेंटमध्ये येशूच्या रक्ताचा अभिषेक आपल्याला मिळालेला आहे. बप्तिस्मा म्हणजे या विकत घेण्याचा काम, रक्ताचा योग्यतेने विकत घेण्याचा काम आहे. हालेलुया. कशासाठी? पवित्र बनून परमेश्वराचा पावित्र्याचा कार्य करण्यासाठी. Praise the Lord. कॅथोलिक लोकांना एक मोठा चॅलेंज आहे. कोणता चॅलेंज? हालेलुया. या 3 वचनानुसार जगलो तर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. बाकी काही नाही. खरा ख्रिस्ती कॅथोलिक जीवन म्हणजे यातील वचनाप्रमाणे जगणे आहे. कॅथोलिक चर्चनी या वर्ष आपल्याला महत्वाचा एक दंडमुक्तीचा वर्ष म्हणून दिलेला आहे. ते म्हणजे संत फ्रान्सिस असिसी यांच्या नावाने असलेल्या देऊळ आश्रम मध्ये वगैरे जाऊन आपण या वर्षी प्रार्थना करून आलं तर आपल्याला विशेष दंडमुक्तीचा लाभ भेटत आहे. Praise the Lord. हालेलुया. या फ्रान्सिस असिसी पोप साहेबांच्याकडे गेलेली गोष्टी तुम्हाला माहिती आहे. पोप साहेबांनी त्यांना आउट बोलले. कार्डिनल लोकांनी त्यांना आउट बोलले. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. शेवट पवित्र आत्मा पोप साहेबांच्या हृदयामध्ये कार्य केलं. पवित्र आत्मा प्रकट होऊन पवित्र आत्म्याने पोप साहेबांना सांगितलं देऊळ खाली पडायच्या अगोदर त्या पोराला बोलवून घ्या. तो पकडलं तर देऊळ पडणार नाही, नाहीतर देऊळ पडणार. Praise the Lord. हालेलुया. फ्रान्सिस असिसी कुठे आहे ते पोप साहेबांनी शोधून काढायला लावलं. फ्रान्सिस असिसी जेव्हा जवळ गेले, फ्रान्सिस असिसीला विचारलं तू कशासाठी आला होता, तुला काय पाहिजे? हालेलुया. फ्रान्सिस असिसीने सांगितलं या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे तसे जगण्यासाठी मला एक आशीर्वाद द्या. हालेलुया. आज तुमच्यामध्ये काही लोकांना मी एक पूर्ण केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे जगण्यासाठी. हालेलुया. या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे जगणे म्हणजे सोपं काम आहे का म्हणून विचारलं तर कठीण काम आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला तर सोपं काम आहे. याला संडास वाटे रक्त भरपूर जात आहे म्हणून त्रासातून जाणारा कोणतरी असेल तर त्या व्यक्तीला आता आशीर्वाद करत आहे. डोळ्याला आणि कानाला खूप त्रास असलेल्या कोणाला तरी प्रभू आता बरे करत आहे. आता आपण साखरखंडाच्या मोठ्या आशीर्वादासाठी गुडघे टेकूया आणि आपण साखरखंडाचा मोठा आशीर्वाद स्वीकार करूया. Amen.
जावो तुझं राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो कृपापूर्णमय प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचं फळ येशू. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे कारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या ठिकाणी काम करायस पाठवून दे आणि त्याने तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपादान दे. त्याद्वारे तुझ्या शुभ वर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू, ज्याला तू पाठवलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगायुग जिवंत राहतो, राज्य करतो. आमची स्वामिनी भारताच्या सहाय्यिनी, संत थॉमस भारताच्या प्रेषिता, संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया, आमच्या धर्मप्रांतांच्या आश्रयदात्यांनो, बाळ येशूच्या संत तेरेसा धर्मप्रांताच्या सहाय्यिनी, जय 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 आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक संस्कारात आपले दुःख आणि मरण यांचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहे. म्हणून तुझे शरीर व रक्त यांच्या पवित्र रसाचा आदर करावा आणि तुझ्या तारुण्याई कृपेचा लाभ घ्यावा असे आम्हास वरदान दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतो.
येशूने तुमच्यामध्ये कोणाला तरी जे सियाटिकाचा त्रास होता ते दूर केलेला आहे.